लॉंग विकेंडसाठी गाडी चालली आहे नॅशविलला इंडिपेंडन्स डेच्या. आणि हे लाडू आहेत घरातनं पाठवलेले. लाडू पॅक करून घेतो मी जरा रस्त्यात खायला. आणि आपल्याला जायचं ऑलमोस्ट 350-370 माइल्स विच इज 600 किलोमीटरच्या आसपास. तर आत्ता ऑफिसवरून आलो मी जस्ट. आंघोळ वगैरे केलं, 4:30 वाजलेले आहेत. आणि आत्ता निघतो मी संध्याकाळी. आणि आता सुट्टी 3-4 दिवसाचीच आहे, त्याच्यामध्ये असंच काहीतरी करायला आहे. मग रात्री पोचायला उशीर होणार आहे. खरं आता पोचायला उशीर होणार आहे, झोप वगैरे यायला नको म्हणून कॉफी घ्यायची आणि लाडू पॅक करून घ्यायचे. तर लाडू जरा हे आता हे कॉफी, हे गेलं दूध, हा 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 हा. गाडी चालू केली. गणपती बाप्पा मोरया. कारण का आता देवाचं नाव घ्यायला लागणार आहे. एकटा प्रवास आहे आपल्याकडं. आपले हनुमान आहेतच. 1-2-3 उन लोगों का ऑब्जेक्टिव क्या होता है? 1-2-3 वेळा हनुमान चालीसा आणि बजरंग बाण ऐकलं की झोप आली की लगेच लावायचं, संपलाच विषय. तर निघूया आपण. आणि ॲड्रेस टाकायला सांगायचा आहे, नॅव्हिगेट मी टू नॅशविल. तर 10 वाजता दिसाले नॅशविलला. मी आज मला एक नवीन गोष्ट कळाली. मला वाटत होतं की AC लावल्यावर झोप येते. खरं मी आज ChatGPT केलं की मला मी असा एक प्रवास करावला आणि मला झोप नाही यायला पाहिजे, तर काय काय करू मी, कसं काय काय करू. तर सांगितलं की कोल्ड कर. तर आपण कोल्ड करूया जरा. बात करलं ठेवूया, ऑटोला टाकलं. तर ते असताना ChatGPTनं सांगितलं की वॉर्म असेल तर तुम्हाला झोप येते. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड की वॉर्म असेल कसं झोप येईल, थंड असल्यावर येते ना. सिग्नल इज ग्रीन, लेट्स गो. ओके. लिटल रॉकचे रस्ते भारी आहेत. मी लिटल रॉक आर्कन्सामध्ये आहे सध्या, ज्यांना कोणाला माहीत नाही. शेड्यूल माझं तुम्ही ऐका थोडंसं. रात्री झोपायला वेळ झाला कारण का व्हिडिओ कॉलवर मित्रांशी बोलत होतो, म्हणजे ज्यांच्याबरोबर ट्रिपला चाललो आहे. आणि त्यानंतर मग घरातल्यांचं कॉल वगैरे, त्यामुळे झोपायला वेळ झाला. सकाळी 5ला उठलो आहे मी. 5ला उठून 7 ते 3:30 काम असते. त्यानंतर जायला 1 तास लागतो मला प्रवास, परत यायला 1 तास. घरी येऊन मी सामान वगैरे ठेवून फ्रेश अप होऊन आंघोळ, जरा शॉवर घेतला. शॉवर घेऊन निघालो आहे. अशामध्ये अजून आता मला प्रवास करायचा आहे. आणि आता काय झालं आहे, इथली लाईफस्टाईलप्रमाणे मला लवकर झोपायची सवय लागलेली आहे. 8:30-9. लेन की असिस्ट पण आहे, टर्न येतोय. तर थोडंसं ते टर्न नाही घेणार आहे, यू टर्न रिटर्न नाही घेणार आहे, फक्त लेनमध्ये ठेवायचं काम करतो. आता इंडियामध्ये पण आले ऑब्व्हियसली. हे तर काहीच नाही, इंडियामध्ये तर ह्याच्या लय पुढच्या गोष्टी आहे. इंडियामध्ये क्रेझी गोष्टी चालू आहेत. टेनेसी, वेलकम टू टेनेसी, लेट्स गो. फ्युएल कसं भरतात आता तुम्हाला मी दाखवतो. क्रेडिट कार्ड घ्यायचं, ओपन केलं, क्रेडिट कार्ड यायचं. इथं इन्सर्टचं ऑप्शन असते, टॅप टू पेचं असते. टॅप टू पे टॅप करायचं. हे सिलेक्ट, हे घ्यायचं, टाकायचं. कुठलं पाहिजे सिलेक्ट करायचं. हे एक प्रीमियम बिमियम आपण रेग्युलर घेऊया. ते स्लॉट्स असतात 1 आणि 2 स्पीडमधला लावायचा. फुल भरलेलं आहे. पार्किंग कुठं करू विचारल्यावर म्हणले जरा थांब खालीच, जरासं थांब म्हणले. खालीच थांबलो. तर आता वर पण जायचं नाही आहे, कपडे चेंज कर म्हणले, जरा बाहेर जाऊन येऊया. कॅमेराला दिसायला नको म्हणून इकडं आलो. वर बघतोय तर इथे माझ्या डोक्याच्या वरच कॅमेरा आहे. इथं कॅमेरा आहे. क्रेझी असा विषय. त्याच्या खालीच बरोबर कपडे चेंज केले. देवाखाली अंधार, बाकी काय. हा पुढे पुढे आहेत. कसा आहे विषय. आता एवढी सगळी जण आहे, तर पुढे बघून मला जरा आनंद झालेला आहे.
कसं आहे कसं आहे भावा भारी भारी आहे चार्जर बोलला मला तुला सांभाळायला तुमच्याकडे चार्जर आहे का आपल्याला जरासं एक डाव खेळायलाच लागणार मला पूल दिसला आल्याला चायला डेंजर बिल्डिंग आहे ही हां टी व्ही बी लावलाय प्रॉपर एकदम नाही म्हणजे केवढं लॉंग आहे बघा असं म्हणाल रात्री बित्री आला आणि लाईट लाईट पकपकली एकदा जरी पकपकली आणि कोपऱ्यावर तिथं कोणतरी मध्ये बरोबर उभारल्यासारखं दिसलं संपला विषय हनुमान चालीसा सुरू करायची लगेच स्पीड काय वाटला तुझा चकवा लागला भावा खरंच लांबडा आहे जास्त याला साहिल इथे येऊन गेला तरी पण त्याला कन्फ्युजन झालं आहे फुल हे असं आहे इकडून पण आहे आणि ते सेमच येते आणि काय कळना 2 राऊंड झाले आम्हाला पण इकडनं असं बोर अरे नाही भावा बरोबर म्हटलं तू मी बोललोय म्हणजे बरोबर ऐक ए माझा घेऊ नको दूध मस्त पोरं बसलेत मजा येते हा एक साठू सोपतोय 5 वाजलेले आहेत आता सनराईज होत आहे मस्तपैकी आणि एकदम मस्त ओके जागा आहे इथनं डाऊनटाऊन दिसते मस्त बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये एवढं भारी दिसत नाही कारण रिअलमध्ये मस्त दिसते एकदम इकडच्या साईडला सनराईज व्हायला लागलाय आणि आता आम्ही झोपायला जाणार आहे थोड्या वेळानं बेस्ट विषय सकाळी उठायचं होतं मी एकटाच उठलो होतो आता एक मेंबर मी उठवल्यात तर बाकी झोपलेले मेंबर उठत नाही आहेत गाडीमध्ये झोपा असं म्हणणं आहे तर आता दीपेंद्रला असाइनमेंट दिली आहे उठवायची हॅलो 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 पाल्या शेवटी आम्ही 11:15 वाजता निघालेलो आहे आणि तरी आम्हाला पोचायला 3:15 4:15 वाजणार आहेत काय बोलतो आणि आवडीचा टाइम 10 रुपयाला चाललो तेव्हा आपला प्लॅन काय होता मनालीसारखं ट्रॅफिक इथं पूर्ण जाम झालेला आहे विषय गच्च झालेला आहे सुट्टीच्या दिवशी आलेलो आहे त्यामुळे ह्यांना वर जायचं आहे पालना हिरायला का आपल्याला भेटते अँड आमच्याबरोबर जो मेंबर आहे हा मला राईड्स वगैरे एकदम इझी आहे त्याच्यासाठी राईड्स त्यामुळे तो बसला की पाळणा हलवणार आहे आम्ही मारलो बसली की चालली गाडी बाबा लाव बाबा चल छोड़ क्या ही होगा क्या ही होगा हाँ दीपेंद्र क्या ही होगा अरे थोड़ा ऊपर जाएगा तेरे को अरे मजा आ रहा है अभी मजा आ रहा है मत कर दीपेंद्र दीपेंद्र आता मस्तपैकी आलेलो आहे वर अरे देख ये वही है कोस्टर वाला मेरा लेक हे ते कोस्टर आहे ज्याच्यामध्ये बसायचं आणि स्वतः ब्रेक कंट्रोल करायचा आणि मस्त एकदम व्ह्यू आहे खतरनाक हा हा काय वातावरण झाले हा सेक्सी एकदम वीडियो उडो आणि हे आता राईड एक तर खाली आणि लाईन आहे असं जाते साहिल लेट्स गो ओ ओ चल 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 चल
स्पीड स्पीड मजा आली. फायनल डेस्टिनेशन बघून अजिबात येऊ नका हा खेळाला. एकदम मस्त व्ह्यू आहे. वर चाललोय. वाटत नाही घाललं. हे मस्त आहे रे. मस्त आहे भारी रे. वाटतं. मस्त वाटायला एकदम. नाईस. हे व्हिडिओ चांगले काढ राहू जरा. एक आहे ना. हा ऐसे कुल क्या बाप रे भाई. बघू पूर्ण जीवची टेन्शन नाही. जॅक अँड जिल लहान आहे. जॅक अँड जिल काय असते? इथनं पण एक दार, इथनं पण एक दार. काय सिच्युएशन आहे जरा सांगा. सिच्युएशन अशी आहे की 12 वाजलेले आहेत आणि आता 12:15 आपल्याला त्यांनी बोलवलेलं होतं. नाही त्याच्या आधीच सिच्युएशन सांगा. ही किती वाजता सोडायचं होतं? मी काय म्हणतो खूप उशीर झालेला आहे. नंतर आपण हे थोड्या वेळाने करूया. ठीक किंवा मग आपण एअरबीएनबीला अजून थांबलो होतो, अजून 200 भरून परत रात्री आहे. आजचा दिवस एक्सटेंड होऊ शकतो. काय विषय? अरे बस कधी सुटणार आहे ते विचारू. मग कधी तो म्हटलं इथं थांबा. लुक. हा ओके ओके भाई. थँक्यू. कसा आहे? करा चप्पू. तिकडे पण घे म्हणतो. आपण आता रिव्हर राफ्टिंगसाठी तयार झालेलो आहेत आणि हे इथे दीपू सा. हात करा पटकन हात करा. राहुल दिसत नाही. पहिलेच दिसत नाही तो. साहिल. आणि आता आपण मेन माणसाची प्रतिक्रिया घेणार आहोत. त्यांना कसं वाटतंय कारण ते खूप घाबरलेले आहेत. अक्षय राऊत. पटी हे भावा आज सगळ्यांना शेवटला. तुला भेटून बरं वाटलं. चला परत पुढची भेट पुढच्या टोकाला होईल. आज सगळे भेटून होईल की नाही होणार? कोणाला? भावा कुंदन. येस. साहिलला नको आपल्या बोटीत. नको साहिल हवे भावा. आपल्या बोट फ्लिप करायचे. होय किती फ्लिप करायचं? असं करायचं बाबा. We don't care about life. Who's not rowdy too? Rowdy. It doesn't matter, you're all rowdy. So, just watch me while we're doing it. So, here, or here. Cool? Got it? All right, so whoever's in the front will take it out later. So, paddle strokes. Forward, backward. री अवधूतला. तर जोरदार प्रयत्नानंतर फक्त साहिल बोटमधनं पडला बाहेर. Just don't drop it. Okay, yeah. साहिल फक्त पडला आणि आमचे खंबीरमध्ये व्यक्तिमत्व असलेले पडले नाहीत. तर आम्ही पूर्ण त्याला म्हटलं तुला जेवढं जमते तेवढ्या हार्ड ह्याच्यातनं घाल. त्यानं पण घातला. तर आपली पोरं एवढी गच्च आहेत की आपली पोरं पडलीच नाहीत बोटमध्ये. खरं अवघडात अवघड रूट घेतलेला आहे आणि असा व्यू मस्त. आता शांत पाण्यामध्ये आलेलो आहे मी. आता राफ्टिंग करून झाल्यावर मस्तपैकी इंग्लिश जरासं काहीतरी खायसाठी पोरं सगळे इटालियनला आले. पास्ता घेतलेला आहे, पिझ्झा आणि इंग्लिश एकदम असं की पेपर ग्राइंड करून एकदम. कसे आणि ह्याला कुठे गेला लाल असं ह्याला सॉस नाही म्हणायचं, ह्याला मॅरोनारा सॉस असं. आणि आता मस्तपैकी इटालियन मागून सगळ्या पोरांनी वरनं तिखट पेपर आणि मीठ टाकलेलं आहे. त्याच्यावरनं समजून जावा लाल तिखट की इंग्लिश पण आला तरी. अरे करपेचं वाढी दिसाले. करपे काय आहे? माझं क्रिस्पी मस्तपैकी हेलिकॉप्टरची राईड घ्यायला आलेलो आहे. म्हणलं जरा स्वस्तामध्ये विषय आहे तर येऊ म्हणलं. तर आता हा मॅप आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ते वेगवेगळे ऑप्शन्सचे त्याचे रूट्स दिलेले. म्हणजे लांबडा आहे ते महाग आहे, जे छोटे आहेत ते छोटे आहेत, असे छोटेवाले आहेत ते स्वस्त आहेत. आता $9 एक आहे त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसवणार, वर घेऊन जाणार आणि खाली घेऊन येणार अप डाऊन. त्याच्यानंतर हे सिनिक इंट्रोडक्शन टूर $20 म्हणजे असं घेणार आणि
एक थोडा 5 माईलचा रूट आहे. नंतर रिव्हर साईड 35, मग जरा भारीतले आहेत लेक व्ह्यू, असा लेकला वगैरे घेऊन मस्त असं व्ह्यू घेऊन येणार. अशी वेगवेगळे प्राइजेस आहेत. आम्ही आपलं बेसिक इंट्रोडक्शनवाला घेतला आहे $20. बिझनेस मीटिंगसाठी जाणार आहे ओके. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. आमची वेळ झालेली आहे आणि आमची वेळ आवाज येत नसणारा मला माहीत आहे. तर आता वेळ झालेली आहे आतमध्ये जायची. असं हेलिकॉप्टर आहे. आता इतक्यात आपले मित्र हेलिकॉप्टरमधून जाऊन आलेले आहेत. तुम्ही हेलिकॉप्टर बघू शकता. आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. हे बघा सुंदर सीट. आजची मीटिंग कॅन्सल. एक मिनटं, आवाज येत नाहीये. एक मिनटं थांबा. एक मिनटं. आजची मीटिंग कॅन्सल करा. बिझनेस मीटिंग जी होती आपली आजची कॅन्सल करा. आम्हाला जरा दुसरीकडे अर्जंट काम आले त्यामुळे जायला लागणार आहे. हां, काय आपलं म्हणणं आहे? वेळ कमी आहे, बोला जरा. मला हे विचारायचं आहे, कसा वाटला, कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? हेलिकॉप्टरचा मस्त एक्सपिरियन्स होता. आनंद घेण्याचा प्रयत्न बस झालं. तुम्हाला वेळ कमी होता. अवधूत सर तुम्ही बोला आता. माझ्यासाठी काय दिस इज जस्ट लाईक Regular thing. पॅरा SF आहे. सर ऑइल बदली केली नव्हती. हेलिकॉप्टरचे व्हायब्रेशन्स वगैरे एवढे क्वालिटी नव्हते. ही होती प्रतिक्रिया सगळ्यांची. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे ट्रिप एंड झालेली आहे. आणि आता मी साहिलला एअरपोर्टला सोडणार आणि मी आपलं निघणार. दुपारचे 2 वाजलेले आहेत, 2:15. मला जायला 9-10 वाजणार आरामशीर. मला पण आणि मेन गोल असा आहे की आता चिकन बिकन दाबून खाल्लेला आहे, झोप यायला नाही पाहिजे. तर कॉफी वगैरे उचलू जरा. खरं मस्त. इथंपर्यंत जर तुम्ही बघितला असला, एन्जॉय करा. चलो, मीट यू इन लास वेगस देन. बेकार पाऊस लागलेला आहे. 70 माईल्सच्या स्पीड लिमिटला चाललोय 10 हायवेला. काहीतरी विषय झालेला असणार आहे पुढं. बेकार म्हणजे पाऊस दिसतच नाही आहे. हाय स्पीडला लावलेला आहे वायपर, फुल स्पीड. सगळीकडेच पाऊस आहे आणि फ्लाईट्स वगैरे डिले झाल्यात. ते बाकीच्या सगळ्यांच्या तर फ्लाईट्सच डिले झाल्यात.